आजी तुमचं नाव काय आहे? मुक्ताबाई गजानन तनपुरे. बरं तुम्ही कुठं राहता? आम्ही मंदिरात राहतोय. बरं ठीक आहे. आणि तुम्हाला काय त्रास होत होता? मला तर पीपीचा होता. पीपी झालता 2 वर्षापासून. बरं कुणाच ट्रीटमेंट चालू होती मग? ट्रीटमेंट केली संगनमेरला कडकनगरच्या तांबे डॉक्टर. बरं डॉक्टर पासून. काय त्रास होत होता तुम्हाला मग? मला येत नाही यायच्या छातीत गच व्हायचं, घसा गच व्हायचा, हातपाय वाकडी व्हायचे, त्यात नाही यायच्या डोक्याला, हातपाय शरीराला याद नाही यायच्या, कधी गरम व्हायचं, कधी थंडी वाजायची, असं व्हायचं. मग तिने गोळ्या चालू केल्या बीपीच्या, 3 टाइम केल्या, डोक्याची केली, घशाची केली, पण ती का फरकच पडत नव्हता. म्हणजे तुम्ही दिवसातून 3 वेळेस गोळ्या घेत होत्या का? गोळ्या घ्यायची तरी झोप नव्हती येत. छातीतच बसायचं, खाल्लं का इथंच बसायचं छातीत. बरं काय असं सरकतच नव्हतं. आणि भूक लागायची का? भूक लागत नव्हती, पण खायची, पण ते जिरतच नव्हतं. आणि पोट साफ होत होतं का तुमचं? पोट साफच होत नव्हतं. बरं मग त्याच्यावर वर्षांनी मग असं करता थोडं कमी पडता मग मी बाटली घेतली गाडवेळ डॉक्टर पासून. कोणती बाटली घेतली? ही बाटली घेतली. ही बाटली घेतली. या बाटलीपासून मला किती फरक पडला. बरं काय फरक पडला ही औषध घेतल्यापासून तुम्हाला? घसा मोकळा झाला, जेवण जायला लागलं, पोट मोकळं झालं, शरीराला तरतरी आली, डोकं बी दुखायचं बंद झालं, झोप यायला लागली. बरं गोळी राहिली, एकच गोळी ठेवली आता. म्हणजे बीपीच्या गोळ्या बंद झाल्याने एकच टाइम बीपीची गोळी चालू आहे का? एकच टाइम. अरे वा छान. म्हणजे एकच गोळी घेऊन तुम्हाला आता काही त्रास होत नाही ना? बरं ही औषध 2 टाइम घेते. बरं आता बरं चाललं माझं. मग असे तुम्ही एवढे बी असे औषध खा घ्या, एवढे ही औषध घ्या. बरं आजी. या औषधापासून सारी चांगली असं. बरं ठीक आहे. धन्यवाद.